आहेत की पुन्हा यावा असं त्यांची इच्छा असं त्यांनी सांगितलं. भाजप कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मी अनेक वर्षापासून भाजपमध्ये होतो, त्याच्यामुळे कार्यकर्ते मला नेते म्हणतात की तुम्ही या भाजपमध्ये, अशी त्यांची इच्छा करणं मग स्वाभाविक. कार्यकर्ते म्हणताय, नेते म्हणताय, तर मग त्यांना कोणी थांबवलेलं आहे? त्यांनी परवानगी घ्यावी, वरचीने यावं. रक्षक खडसे त्यांनी वरची परवानगी घ्यावी, कारण त्यांचा विषय हा वरचा आहे, केंद्रातला आहे, राज्यातला आहे. बावनकुळे साहेब आहे, देवेंद्रजी आहे, वरती आमचे नड्डाजी आहेत, अमितभाई आहेत. त्यांना विचारावं, त्यांनी यावं ना पक्षामध्ये. इथे आम्ही सांगत यांची इच्छा आहे, त्यांची इच्छा आहे, तर त्यांच्या गलीतले लोक म्हणतात या 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 या, तर त्याला कोण काय करेल? घरचे लोक म्हणतील या या या, त्याला कोण काय करेल? हे पक्षाच्या नेतृत्वालाही वाटलं पाहिजे, कारण ते कशा परिस्थितीत गेलेले आहेत, कशा परिस्थितीत त्यांना काढलेलं आहे हे सर्वांना माहीत आहे. रक्षक खडसेंनी आवाहन केलंय भाऊ त्यांना स्वतः की नाताबंदी यावा असं. चालेल ना, घरातल्या घरात आता ते करतील, दुसऱ्या छोट्या ताई करतील, आमच्या वहिनीसाहेब करतील, घरातल्या घरात त्यांनी आव्हान एकमेकांना करत राहावं, काही हरकत नाही आमची त्याला. तुम्ही स्वागत कराल का भाऊ? काय खडसे भाजपमध्ये आले कोणाचं खडसेंचं. आता सांगतो मी नंतर तुम्हाला. एकनाथ खडसेंनी लोकसभेची उमेदवारी जाहीर केली होती की मला पक्षाने सांगितलं असं. आता खडसेंनी परत युटर्न घेतलेला आहे. माझी तब्येत बरोबर असली, मला तब्येतीने साथ दिली तरच मी निवडणूक लढवेल. मला वाटतं त्यांनी ज्या वेळेला घोषणा केली होती त्यावेळेला तब्येत अधिक त्यांची खराब होती. आता ते मला चांगली दिसते. मग त्यावेळेला त्यांना कळालं नाही का आता तब्येतीचं कारण सांगतायत? तर मला वाटतं त्यांनी उभं राहावं. त्यांनी म्हटलं त्यांनी सुद्धा उभं राहावं. मला असं वाटतं त्यांनी एकदा आजमावं की बा पक्ष सोडल्यावर आपण आता कुठं निवडून येतो म्हणून. कारण विधानसभेमध्ये त्यांनी बघितलेलं आहे त्यांची काय परिस्थिती झाली. दूध डेअरीमध्ये बघितलं, जिल्हा बँकेमध्ये त्यांनी आता बघितलं की कसं तिथे लगेच परिस्थिती बदललेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की माझ्यामुळे पक्ष असं ज्या लोकांना वाटतं त्यांचे गैरसमज होते ते आता मला वाटतं दूर झाले असतील. माणसामुळे पक्ष नसतो, पक्षामुळे माणूस असतो. हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि मी आधीपासून त्यांना तेच सांगत आलेलं की आपण असं फार मी आहे म्हणून पक्ष आहे, माझ्यामुळे सगळं आहे, मला वाटतं अशी अहम भूमिका कोणी घेता कामा नये. परिस्थिती बघून त्यांनी हा निर्णय घेतला असेल भाऊ. परत आता राज्यातली जी सध्याची परिस्थिती आहे त्याच्यामुळे त्यांनी युटर्न घेतलं. नाही, मला त्यांचं काय मनामध्ये त्यांनी काय पाहून निर्णय घेतला का नाही घेतला हे मला माहीत नाही. पण त्यांना असं वाटत होतं, ते मग आधी सांगत होते की मी उभा राहतो आहे. त्यांनी उभं राहावं ना, त्यांनी उभं राहावं आणि त्यांनी निवडून द्यावं. आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना. ते